नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात 102 उमेदवारी अर्ज वैध, आता माघारीकडे लक्ष। MIM कडून आमदार फारुख शाह यांचा धुळे शहर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। ठाकरे गट शिवसेना समन्वयक नाना वाघ यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी, तर भाजपात केला प्रवेश। दिवाळी उत्सवाने बाजारपेठ फुलली, फटाके खरेदीसाठी होते गर्दी। आणि वंचित बहुजन आघाडीचे भैयासाहेब पारेराव काँग्रेसमध्ये दाखल। आता बातम्या विस्ताराने। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत। धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात तब्बल 115 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यातील 13 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत। वैध ठरलेल्या 102 उमेदवारी अर्जांपैकी माघार घेतो कोण याकडे मतदारसंघ निहाय मतदारांचे लक्ष लागले आहे। माघारी अंतीचे लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल। महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे। यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्राप्त मुदतीत धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघातून तब्बल 115 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मुदतीत दाखल केले आहेत। या अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली। त्यानुसार जिल्हाभरातील संबंधित मतदारसंघातील 13 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत। उरलेले 102 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत। धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात एकूण 33 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। त्यापैकी वसंत दोदा सूर्यवंशी, मीनाक्षी प्रवीण चौरे, भुर्या यादव मोरे या 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, तर 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। त्यापैकी बाजीराव हिरामण पाटील, यशवंत दामू खेरणार, गुलाबराव धोंडू कोतेकर या 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, तर 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात एकूण 25 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। त्यापैकी मोहम्मद मेहमुद्दुल हसन जफर, अब्बास अन्सारी, अशोक शंकर पाटील, भारती मनोज मोरे, ॲडव्होकेट धीरज प्रकाश चोरडिया, केकान राजेंद्र माधव या 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, तर 20 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात एकूण 26 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। त्यापैकी वैभव दिगंबर निकम, भोजेसिंग तोडर सिंग रावल या 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, तर 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। शिरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर असून दाखल उमेदवारी अर्जापैकी माघार घेतो कोण याकडे संबंधित इतर उमेदवारांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे। माघारीनंतरच मतदारसंघ निहाय लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल। दरम्यान 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे। कोणताही भेदभाव न बाळगता शहरातील सर्वच भागात विकास कामे केली आहेत। आमदार म्हणून सर्वच समाज घटकांना सोबत घेत शहर हिताची भूमिका घेतली असल्याने धुळेकर पुन्हा एकदा मला विजयी करतील असा आत्मविश्वास आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केला आहे।
धुळे शहर विधानसभेसाठी MIM पक्षाकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। धुळे शहर विधानसभेसाठी MIM चे आमदार फारुख शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे। समर्थकांसह शहरातून रॅली काढीत आमदार शहा यांनी धुळे शहर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या समवेत MIM पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह धुळे शहरातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती। गेल्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणताही भेदभाव न बाळगता धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणून शहरातील सर्वच भागांमध्ये विकास कामे केली आहेत। नेहमीच धुळे शहर हिताची भूमिका घेऊन सर्वच समाज घटकांना सोबत घेतले असल्याने धुळेकर पुन्हा एकदा आमदार म्हणून मलाच विजयी करतील असा आत्मविश्वास आमदार फारुख शहा यांनी यावेळी व्यक्त केला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे समन्वयक श्री नाना वाघ यांच्यासह सहकाऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला आहे। धुळे ग्रामीणचे भाजपा उमेदवार राम भदाणे यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीत श्री वाघ यांच्यासह सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे। धुळे ग्रामीण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख श्री हिलाल माळी यांनी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या समर्थक असलेले ठाकरे गट शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख तथा समन्वयक श्री नाना उर्फ ज्ञानेश्वर वाघ यांनी देखील शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे। नाना वाघ यांच्यासह उडाणे येथील माजी सरपंच शामराव हालोर, माजी उपसरपंच राजू मोरे यांच्यासह सहकाऱ्यांनी भाजप उमेदवार राम भदाणे यांचे समर्थन करीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे। राम भदाणे यांचे उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शन रॅलीत वाघ व सहकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपाचे माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संबंधितांचा प्रवेश भाजपात करण्यात आला आहे। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। दिवाळी उत्सवात सुरुवात झाल्याने धुळे शहरातील बाजारपेठ फुलली आहे। बाजारात नवनवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याचे दिसून येते। दिवाळी म्हटली म्हणजे फटाक्यांच्या आतषबाजी प्रचंड केली जाते। फटाके खरेदीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे। दिवाळी उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच असते। नवनवीन कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। अर्थात यामुळे धुळे शहरातील बाजारपेठ प्रचंड फुलली आहे। विशेषतः दिवाळी म्हणजे फटाक्यांची तुफान आतषबाजी केली जाते। म्हणूनच फटाके खरेदीसाठी देखील धुळेकरांनी मोठ्या प्रमाणावर फटाके स्टॉल्सवर गर्दी केल्याचे चित्र आहे। बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे विविध फटाके उपलब्ध असून या फटाके खरेदीसाठी प्रचंड प्रमाणात नागरिकांची गर्दी होते आहे। होलसेल दरात फटाके मिळत असलेल्या ठिकाणी छोट्या विक्रेत्यांसह नागरिकांनीही फटाके खरेदीसाठी गर्दी केलेली आहे। काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे। त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात काँग्रेसने संघटन वाढवून जिल्हा प्रगतीपथावर नेला जाईल अशी ग्वाही भैयासाहेब पारेराव काँग्रेस प्रवेशादरम्यान दिली आहे। त्यांनी समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असलेले धुळे शहरातील श्री भैयासाहेब पारेराव व सहकारी योगेश जगताप यांनी समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यानंतर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। आमदार कुणाल पाटील यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन वाढविणार असल्याची ग्वाही यावेळी श्री पारेराव यांनी दिली आहे। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।